ब्रेकनंतर एक वेगळी आणि तुम्हाला आश्चर्यचकित करणारी बातमी आहे। सोलापूरच्या बोरामणीमध्ये एक दुर्मिळ आणि भव्य चक्रव्यूह सापडलाय। बोरामणीच्या गवताळ प्रदेशात दगडांमध्ये कोरलेली एक रहस्यमय वर्तुळाकार रचना आढळून आली आहे, जी सगळ्यांचं लक्ष वेधते आहे। 2000 वर्षांपूर्वीच्या या चक्रव्यूहानं भारताच्या प्राचीन इतिहासातील अनेक दडलेली रहस्य पुन्हा उलगडणार आहे। तज्ञांच्या मते ही रचना पहिल्या ते 3ऱ्या शतकातील रोमन क्रेट नाण्यांवरती दिसणाऱ्या चक्रव्यूहासारखी आहे। सुमारे 50 फूट बाय 50 फूट आकाराचा आणि 15 वळणांचा हा चक्रव्यूह आहे। ही शोध मोहीम ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाची मानली जाते, कारण ती या प्रदेशातून पूर्वी लांब पल्ल्याचे व्यापारी मार्ग जात होते याचा एक ठोस पुरावा देते। त्या काळी मसाले, रेशीम आणि निळीच्या बदल्यात सोने, वाईन आणि मौल्यवान दगडांचा व्यापार होत होता, असे संकेत सुद्धा आता या चक्रव्यूहातून मिळतात। संशोधक सचिन पाटील यांच्या मते हा चक्रव्यूह धाराशिव म्हणजेच पूर्वीचं तेर या भागाचे रोमशी असलेले कनेक्शन अधोरेखित करतोय। तर तमिळनाडूत सापडलेला चक्रव्यूह 11 वळणांचा होता, त्यामुळे सोलापूरमध्ये सापडलेली ही रचना भारतातली सर्वात मोठी रचना आहे, सगळ्यात मोठा चक्रव्यूह आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी नितीन अन्वेकर यांच्याशी संवाद साधलाय। सविस्तरपणे जाणून घेऊयात। बोरामणी ग्रासलँड परिसरात हे जे परिसर आहे, या परिसरामध्ये जे आहे एक चक्रव्यूह जो आहे ते इतिहास अभ्यासकांना सापडलेला आहे। साधारणतः 2000 वर्षा पूर्वीचा या चक्रव्यूहाचा इतिहास आहे। साधारणतः रोम साम्राज्यात अशा पद्धतीची ही जी कलाकुसरी आहे ती केली जायची आणि ह्याचं धार्मिक म्हणा किंवा आध्यात्मिक महत्व देखील याचा सध्याच्या मॉडर्न युगामध्ये या चक्रव्यूहाचं आहे की लेब्रेंट वॉक म्हणून सध्या जो आपण IIT असेल, IIM असेल अशा परिसरामध्ये जो लेब्रेंट वॉक आपण घेतो त्या पद्धतीची ही कलाकृती आणि साधारणतः 2000 वर्षापूर्वीची ही जी रचना आहे ही असल्याचं इतिहास अभ्यासकांकडून सांगितलं जातं। आणि भारतातलं सर्वात मोठं जे आहे हे चक्रव्यूह आहे आणि या चक्रव्यूहामुळे जे आहे ते बोरामणी परिसराला आता एक वेगळीच उंची येईल असं सांगितलं जातं। आपल्यासोबत इतिहासाचे अभ्यासक आहेत। दादा, नेमकी काय रचना काय आहे? नमस्कार, मी नितीन कृष्णानंद अन्वेकर, वारसा फाउंडेशनचा मी अध्यक्ष आहे। साधारण 1.5 वर्षापूर्वी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे अध्यक्ष माननीय भरत छेडा सरांनी मला ही कल्पना दिली होती की माळरान परिसरामध्ये बोरामणीच्या एक आम्हाला शिल्प आढळून आलेलं आहे। हे नेमकं काय आहे याच्यावर तुम्ही येऊन थोडा अभ्यास करावा असं त्यांनी मला सांगितलं होतं। परंतु ह्या परिसरामध्ये गवताचं प्रमाण जास्त असल्यामुळं आम्हाला येण्यासाठी एक 5-6 महिने कालावधी गेले आणि त्याच्यानंतर मी एक 5-6 महिन्यापूर्वी इकडे आलो आणि ह्या परिसरातला सगळा अभ्यास केला आणि मला असं लक्षात आलं की हे अत्यंत महत्त्वाचं असं एक चक्रव्यूह आहे आणि याच्यासाठी ह्या क्षेत्रामध्ये जे काम करणारे आहेत, विशेष कातळ शिल्पाचे अभ्यासक वगैरे आहेत, तर आपण ह्यांच्यापर्यंत हे काही फोटो पाठवूयात असा मी विचार केला आणि मी कोकणातील आदरणीय ललित सरांना याचे काही छायाचित्र पाठवले आणि त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजमध्ये आपले सचिन पाटील सर नावाचे व्यक्ती एक ह्याच कातळ आपलं कोड्यावर PhD करत आहेत आणि मी त्यांना संपर्क केला, त्यांनाही इथले काही छायाचित्र पाठवले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही सोलापूरला आलं पाहिजे आणि आमच्या या सापडलेल्या कोड्यावर तुम्ही प्रकाश टाकलं पाहिजे। आणि सर काल सोलापूरला आले होते, त्यांनी इथं भेट दिलं आणि हे सगळं पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 10-15 अशा प्रकारची चक्रव्यूह सापडलेली आहेत, परंतु भारतामध्ये असं फार संख्या नाही आहे। तर जगभरामध्ये 1700 आहेत आणि भारतामध्ये एकूण आत्तापर्यंत 70 नोंद झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ह्याचा जर आपण परिसर पाहिला तर त्यांनी काल सगळं मोजमाप केलं आणि ही जी काही अंतर्गत वर्तुळ आहेत तर ही 15 वर्तुळ आहेत आणि 15 वर्तुळ असलेलं हे भारतातलं सगळ्यात मोठं चक्रव्यूह आहे असं त्यांनी काल संशोधनातनं सिद्ध केलेलं आहे। साधारणतः रोम काळातील रोमन संस्कृतीचा भाग असणारं हे चक्रव्यूह सोलापुरातील बोरामणी परिसरात इतिहास अभ्यासकांना सापडलेला आहे। ड्रोन पायलट भरत छेडा यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, बोरामणी, सोलापूर।